नमस्कार. 10वा देश आहे झेक रिपब्लिक, त्याला झेकिया पण म्हणतात. 81.94% मार्क मिळालेले आहेत. शाश्वत विकास लक्ष आणि त्यांनी SDG 1 गरिबी हटवमध्ये चांगलं काम केलेलं आहे, नो पॉवर्टी, आणि SDG 15 लाईफ ऑन लँड पर त्यांनी चांगलं काम केलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की पहिला हा झेकोस्लोवाकिया होता, मग झेक रिपब्लिक आणि स्लोवाकिया वेगवेगळे देश झाले. यांनी पण विभाजनाचा दुःख सहन केलेलं आहे. त्यानंतर मग हा तुम्हाला माहिती आहे की स्कोडा जी आहे, स्कोडा किंवा स्कोडा कितीतरी कार आहेत, ही कंपनी 1885मध्ये झेकोस्लोवाकियामध्ये तयार झाली होती. आता त्याला झेक रिपब्लिक आणि स्लोवाकिया वेगळं झालं, आधीच सांगितलं. आणि त्यांची इथे खूप चांगला मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे. कार कंपन्यांमध्येच, ऑटोमोटिव्ह कंपन्यांमध्येच त्यांचे कमीत कमी 2 लाख लोक काम करतात. आणि इंजिनिअरिंग, मशिनरी, केमिकल्स याच्यामध्ये पण, हायटेक इंजिनिअरिंगमध्ये पण खूप लोक काम करतात. आणि त्यांचं इंडस्ट्रीयल प्रोडक्शनमध्येच 40% इकॉनॉमी एक्सपोर्ट ओरिएंटेड असल्यामुळे बेस्ट आहे. बाकीचे 60% जे आहे ते सर्व्हिस आणि ॲग्रिकल्चरमध्ये 4% आहे. आणि ते पण ॲग्रिकल्चरमध्ये काहीतरी चांगलं करत आहेत. आता आपण तेच आहे, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करणं. तर ऑलरेडी शेती ते स्पेसमध्ये यांचं काम मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेच काम. तर आपलं सजेशन आहे की यांची स्वतःची स्पेस एजन्सी असावी, कारण की ते युरोपियन स्पेस एजन्सीचा भाग आहे 2008 पासून. आणि ते सॅटेलाईट लॉन्चिंग, सॅटेलाईट टेक्नॉलॉजी, अर्थ ऑब्झर्वेशनमध्ये वगैरे काम करतात. आणि युरोपियन कोऑपरेटिंग स्टेट PECS 2004 पासूनच आहे आणि ते बरोबर काम करतात स्पेस एजन्सीमध्ये. अजून एक गोष्ट अशी आहे की यांच्या इथे बिझनेस इन्क्युबेशन सेंटर आहे, ESA BIC झेक रिपब्लिक. आणि ते झेक इन्व्हेस्ट नावाचं आहे की स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये छोट्या छोट्या स्टार्टअप कंपन्या येतात, त्यांना ते सपोर्ट करतात. अरे बाबा, स्वतःची स्पेस एजन्सी काढा, त्यांना सपोर्ट करा. युरोपियन स्पेस एजन्सीला सपोर्ट कराच, पण स्वतःची पण राहिली तर अशी कोणती तरी आयडिया येईल, स्वतंत्र आयडिया, की ज्यांनी पूर्ण जग बदलून जाईल. असं होऊ शकतं, का नाही होऊ शकत? तुम्ही पूर्ण पार्ट आहात. जसं आपलं एखादं राज्य आहे ते पूर्ण भारताचं पार्ट असतंच, पण तो एखादं राज्य भरपूर डेव्हलप करू शकतं, ते हे पण स्वतःचं डेव्हलप करू शकतील. छोटे देश आहेत, कमी लोक आहेत, एकमेकांवर विश्वास ठेवून काम करत आहेत, काही पण करू शकतात. अशी एखादी आयडिया निघेल की ज्यांनी मानव सभ्यता खूप चांगलं काहीतरी करू शकेल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स फक्त पृथ्वीवर नाही, पण त्या स्पेस शटलवर, स्पेस बेसिसवर, चंद्रमंगळाच्या पलीकडे त्याच्यात पण यांचं काहीतरी असं कॉन्ट्रीब्युशन राहील की त्यांनी पूर्ण जातीला फायदा होऊ शकेल, आहे की नाही? सध्या ESAला हे सॅटेलाईट नेव्हिगेशन, ऑब्झर्वेशनला मदत करतात, तिथे अजून काहीतरी चांगलं करू शकतील, बरोबर आहे की नाही? तर आमचं त्यामुळे त्यांना सजेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे की व्लादिमीर रिमेक नावाचे एक कॉस्मोनॉट होते. कॉस्मोनॉट म्हटल्याबरोबर रशियाला. हे असे मिलिटरीचे पायलट होते की जे 1978मध्ये सोयूज 28 जो इंटरकॉस्मॉस प्रोग्राम होता त्याचे भाग होते. आणि 1978ला 2 मार्चला ते स्पेसमध्ये गेले. आता व्लादिमीर रिमेक जे होते ते पहिले कॉस्मोनॉट होते जे रशियाचे किंवा USSRचे नव्हते आणि अमेरिकेचे नव्हते. पहिले, जसे आपले राकेश शर्मा भारताचे होते, 1984ला गेले ते समजा. आणि ते सॅल्यूट 6 त्यांचं जे स्पेस स्टेशन होतं त्याला जाऊन यांचं जे सोयूज रॉकेट जाऊन असतं ते स्पेस हे होतं, ते त्यांना डॉक झालं होतं. ठीक आहे, 1978ला. हे इतकं इम्पॉर्टंट ही गोष्ट होती की रशिया आणि अमेरिकेच्या बाहेर पण कॉस्मोनॉट्स आणि ॲस्ट्रोनॉट्स राहू शकतात. याचा इम्पॅक्ट असा झाला की एकदम सगळ्यांचा कॉन्फिडन्स वाढला की अरे, इतर लोक पण जाऊ शकतात वगैरे. म्हणजे तेच मला म्हणायचं आहे की असं एखादी आयडिया निघेल कोणत्या खेड्यातली कोणत्या मुलाची राहो की
सुशिक्षित राहो की अशिक्षित राहो की कुठनं तर अशी आयडिया येईल, अशी एखादी आयडिया येईल की ज्यांनी पूर्ण मानवजात चेंज होऊ शकेल. आता हे रिमेक जे होते 1978ला गेले आणि त्याच वेळेला एक ॲस्ट्रॉइड सापडले आणि ते दिसल्याबरोबर त्याचं नाव त्या माणसांनी, त्या सायंटिस्ट लोकांनी रिमेकच ठेवून दिलं. म्हणजे ॲस्ट्रॉइड नंबर 2552 2552 हिला रिमेक नाव देऊन टाकलं त्यांनी, इन द ऑनर ऑफ रिमेक असं ते म्हणतात. ठीक आहे, तर असं एखादं सिग्निफिकंट काम कोणाकडनं झालं तर चांगलंच आहे. अजून एक गोष्ट की झेक रिपब्लिक जे आहे ते नाटोचा पूर्ण टाईम मेंबर आहे आणि युरोपियन स्पेस एजन्सी पण. आणि ते मुख्य म्हणजे या दोन्ही करता, मिलिटरी इक्विपमेंट आणि याच्याकरता स्पेस एजन्सी करता मॅन्युफॅक्चरिंगला मदत करतात. तर यांच्याजवळ कॅपॅबिलिटी आहे स्वतःची स्पेस एजन्सी असण्याची. त्यामुळेच आम्हाला यांचं सजेशन आहे, माझं स्वतःचं सजेशन, की त्यांची स्वतःची स्पेस एजन्सी असावी. त्यांची इन्क्युबेशन सेंटरनी फक्त छोट्या छोट्या कंपन्यांना करता मोठी कंपनी निर्माण करून मग छोट्या छोट्या कंपन्या राहिल्या तर त्यांच्या देशाचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अचीव करण्यात तर मदत होईलच, पण पूर्ण जगाचं पण होऊ शकतं. बस हेच जग, जन्म आणि ग म्हणजे गमन करणं, मृत्यू येणं, तर या पूर्ण जगाला त्यांची मदत होऊ शकते. हेच आमचं सजेशन आहे झेक रिपब्लिकला. धन्यवाद.